मित्रांनो, तुम्ही समोरच बघत आहात तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच गुगली, ज्याने कमी वेळामध्ये खूप सारं नाव केलं असं आपला गुगली नंदी तुमच्या समोर आहे आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी देखील आलेले आहेत। तर चला थोडासा संवाद साधूया, कारण का आज एक शर्यत जमली आहे, अतिशय मोठी आहे आणि एकदम भारी आहे। तर आपल्याला नेहमीच गुगली एकदम टॉपच्या शर्यती करताना बघतो, आज पण नक्कीच मोठी शर्यत आहे। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं बळीराम भोईर। दादा आजच्या शर्यतीचं स्वरूप सांगा ना। शर्यतीचं स्वरूप सांगायचं झालं तर आज गुगली घेऊन आम्ही 1.5 महिना झालेला आहे। तर बरेचसे असे गुलाल आम्ही घेतलेले आहेत, टॉपचे शर्यती केलेल्या आहेत, ते पण मैत्रीपूर्वक शर्यत होत असतात। आणि आजची शर्यत देखील मैत्रीपूर्वक जाणार शर्यत। दादा आजचा पायरा कोण आहे? पहिला तर भोला आमचा आहे, भोला। ओके, समीर शेट यांचा भोला आहे। दादा ही गाडी आधी कधी पळलेली? 2 वेळा पळलेली आहे। 2 वेळा पळलेली आहे, एकदम भारी पळते। आज काय अपेक्षा असणार आहे, कारण का समोर पण नक्कीच पब्लिकच्या भीतर बिंजोरचा बादशाह मथुर आहे, तर मैत्रीपूर्ण ही लढत असणार आहे। मग काय कसं काय असणार आहे आज? मनामध्ये पण धाकधूक असेल? धाकधूक प्रत्येकाची असते, शेवटा शर्यतीचे क्षेत्र आहे, कोण जिंकेल कोण हरू शकत नाही। तो आजच्या शर्यतीमध्ये जास्त पळेल तो जिंकेलच। बरोबर दादा, खूप कमी वेळामध्ये तुमचं नाव झालं। आज बघायला गेलं ना तर खूप अगोदरपासून, म्हणजे जसं तुम्ही बोलता 1.5 महिना, तेव्हापासूनच गुगलीने तुमचं नाव म्हणजे वरपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला। आज म्हणजे आपल्या नंदीची पण एक वेगळीच ओळख होत चालली आहे। काय बोलताय, या कमी वेळामध्ये एवढं नाव करून दिले या नंदीने? गुगली जेव्हा आम्ही घेतल्यापासून जवळजवळ बिंजोडच्या शर्यती खेळत आलेलो आहोत। छोट्या शर्यती आम्ही खेळलोच नाही, सगळ्याच बिंजोडच्या बहुतेक। आणि त्या बैलाची खासियत आहे, बैल छोटा आहे दिसायला, पण ती पडल्याची पद्धत खूप वेगळी आहे। ओके दादा, आपण बऱ्याचशा नंदीमध्ये बघितलेलं, पण जेव्हा पहिली एक शर्यत असेल ना तेव्हा आपल्याला म्हणजे असा पल बघायचा असतो, किंवा म्हणजे त्याचा तल वगैरे कसा असतो ते बघायचा असतो। मग स्टार्टिंगला तुम्ही कोणत्या नंदीपासून सुरुवात केलेली? स्टार्टिंगला याच्या अगोदर सत्या देवा बैल होते, याचे 15-20 वर्षापूर्वी अगोदर। ते 10-8-10 वर्ष गुलालात होते बिंजोडचे खेळायचे रायगड ठाण्यामध्ये। नंतर मधल्या काळात थोडा बॅकफुटला आमचा नाद गेला होता, म्हणजे शर्यती बंद केलेल्या। पुन्हा बंदी आली, बंदीनंतर पुन्हा आता आमचे गणेश गायकर असतील, शंकर गायकर, बबन गायकर, सगळे आमचे गायकर फॅमिली कुटुंब कर्जोई नाव प्रसन्न या नावाने शर्यत केलं जातं आम्ही गायकर ग्रुप। नंतर क्षेत्राचं शहरी क्षेत्रात प्रत्येकाला आवड होती, तर मग त्यांनी ठरवलं आपण सुद्धा एक नाद करायचं। बरोबर। आणि दादा आज एवढं सगळं नाव होते खूप कमी वेळामध्ये, मी बोलतो ना आवर्जून तो शब्द निघतो, कारण का हा जो गुगली नंदी लागलेला आहे ना तुमच्या धावणीला, अतिशय सुंदर आहे आणि पल पण त्याचा तेवढा चांगला आहे। दादा म्हणजे गुगलीची सुरुवात कुठून झाली आणि कसं काय म्हणजे खरेदी वगैरे झाली? खरेदी आमचे देवेश फडके त्यांनी तो गुगलीची खरेदी करून दिली आम्हाला। गुगलीचा मालक आपले हरिभाऊ शेट ते म्हणून आलेले आहेत नाशिकवरनं। त्या मालक खूप अतिशय म्हणजे स्वच्छ मनाचा मालक आहे। म्हणजे बैल घेऊन जा, शर्यती करा, मग सौदा करू आपण। याच्या अगोदर एक जोडे उतरले आम्ही, साहेब नावाचा बैल, ते आपली जी खरेदी किंमत ठरलेली होती की मला आमच्याकडे एक तुम्हाला मी चांगली सुंदर असं एक बैल काढून देतो म्हणजे शर्यती खेळण्यासाठी, नंतर देवेश फडके नाव बैल आणून दिला आपल्याला। ओके, मग दादा आज कसं वाटतंय, एवढं सगळं नाव होतंय तुमचा या गुगलीचे मुलं, आणि आजची शर्यत पण तेवढीच महत्वपूर्ण असणार आहे तुमच्यासाठी? खरं आनंदाचीच गोष्ट आमच्यासाठी, कारण करंजाड्याचं नाव रायगड ठाण्यात गेलेल्या उद्या महाराष्ट्र सोबत जाणार आहे। बरोबर। आणि आम्हाला अपेक्षा आहेत तर गुगली या शर्यत जिंकणारच। बरोबर दादा, आज आपण बघतोय 2 दिवसापूर्वी पाऊस पण झालेला, एक मैदान आपला उसरण्याचा कॅन्सल झाला, आणि हा आजचा मैदान एक म्हणजे चांगलं नियोजन केलं लगेच त्यांनी, आणि पाऊस पण आता थोड्या दिवसानंतर येणार आहे। मग गुगली आपल्याला घाटावरती वगैरे नियोजन? तो आता इथे रविवारनंतर घाटावर जाणार आहे मे महिन्यामध्ये। ओके, मग तिकडे कसं काही नियोजन असतं, कोण करतात? आता देवेश आणि हरिभाऊ आहे, आमचे गायकर कुटुंब आहे पूर्ण। ओके, तिकडे नियोजन वरचं होईल ते व्हायचं। ओके दादा, जास्त वेळ नाही घेणार, कारण का आपल्याला पण आता तयारी करायची आहे। खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला। धन्यवाद दादा। मित्रांनो, लवकरच आपली नंदी आहेत ना पळायला निघतायत, तर मित्रांनो सर्व महादेवाचे नंदी आहेत। कोणीही कशाही प्रकारची कमेंट करू नका, कारण का संपूर्ण शर्यत ही मैत्रीपूर्ण होणार आहे। यांचे आणि दादांचे एक चांगले संबंध आहेत, आणि जर मित्रांनो आपण जर अशा शर्यती करत राहिलो ना तर शर्यत क्षेत्र कुठं ना कुठं तरी पुढे चालणार आहे। त्याच्यामुळे कोणाचीही मने दुखावतील नाही अशी कमेंट्स करू नका। आणि गुगलीला तर रेडी करतात, तिकडे मथुर पण रेडी आहे, आणि तिकडे समीर शेटचा जो भोला बैल आहे तो देखील रेडी आहे, आणि मथुर सोबत पळणार आय थिंक विमान 7677। तर चला जाऊया, आणि नियोजन तर झालेलं आहे, तर मथुरला पण थोड्याच वेळात करतात, इकडे गुगली पण निघतं आणि मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। तर चला जाऊया शर्यत बघायला।